आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरस संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व आम्ही स्वागत करत आहे. आज एक विशेष दिवस आहे. याला काही लोक मॉन्डी थर्सडे म्हणतात, विशेष गुरुवार म्हणतात. असं काय विशेष आहे? 2000 साली पूर्वी जेव्हा येशू प्रभू या जगामध्ये मानव म्हणून आले आणि 33.5 वर्ष जगामध्ये राहिले, शेवटच्या 3.5 वर्ष त्यांनी देवाची सेवा केली आणि येशू क्रूसावर मरण पावण्याच्या अगोदरच्या रात्री सर्व शिष्यांना गोळा केलं. ते इस्रायलीसाठी एक पर्वचा एक नाताळ होता. त्या नाताळसाठी सर्व आले, तर येशू आपल्या शिष्याबरोबर बसला आणि तेव्हा येशूला हा कळून आले की 13-15 वचनामध्ये पाहतो, येशू म्हणतो, कारण जसं मी तुम्हाला केले तसं तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला किता गाळून दिला आहे. तुम्हाला मी नमुना दिलेला आहे कसं तुम्ही वागावं. या 13 अध्याय 4-5 मध्ये येशू ख्रिस्ताने काय केलं? भोजनामधून उठले आणि एक भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि टॉवेल घेतले आणि शिष्याच्या पाय धुवू लागले. प्रत्येकाच्या पाय धुवून ते पोछायला लागले. त्या पत्रसकडे आले. पत्रस म्हणतो, प्रभू तू माझा प्रभू आहे, तू कसं माझ्या पाय धुवू शकतो? तर येशू काय म्हणतो, मी तुझा पाय धुता नाही तर तुला माझ्या बरोबर भाग नाहीये. हो, असं तर माझ्या डोकं धुवा, हात धुवा, सळ धुवा. पण येशूने म्हटलं, ज्यांनी पहिल्यापासून पाण्यामध्ये डुबून घेतलेलं आहे, म्हणजे बपतिस्मा घेतलेला आहे, त्याला फक्त पाय धुवायचा आहे. कारण प्रत्येक दिवस आम्ही चालत जातो, आमच्या चाल चलन मध्ये काय चुकी असतो. म्हणून शिष्यांना देवबापा हे उदाहरण दाखवलं की एक तर नम्रता. येशू जसं वाकला शिष्याच्या समोर, एवढा मोठा प्रभू असून तुम्ही सुद्धा नम्रतेने राहा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही येशूसाठी चालावं, चाल चलन व्यवस्थित व्हावं म्हणून येशूने दाखवलं, तुझा पाय मी धुतो. यापुढे तुमच्या आचरण, तुमच्या चाल चलन पवित्र व्हावं असं तुम्ही देवबापाला आपल्या हातात सोपा. येशू तुमच्यासाठी नमुना ठेवलेला आहे. पवित्र देवबापा धन्यवाद प्रभू, तू आम्हाला नमुना दिलेला आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे की कसं आम्ही स्वतःला नम्र करावा, किती मोठा असेल तरी नम्र करावा. आणि दुसरं, आमच्या चाल चलन व्यवस्थित राहावं प्रभू. आम्ही कुठं जातो, कसं चालतो हे आम्हाला काळजी पाहिजे प्रभू. आणि ते स्मरण करण्यासाठी आमच्या पाय धुवून तू शुद्ध करतो. वचन ऐकणं प्रत्येकानं येशूच्या रक्ताने शुद्ध कर, त्यांच्या पापाला क्षमा कर, जीवनामध्ये आराम आणि शांती दे. येशूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.